एव्हरीवन, आय एम काजल नंदिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आज आपण या सेशनवर डिस्कस करणार आहोत की सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आणि तसेच कोणत्या पोस्टसाठी टायपिंग हवी आहे, म्हणजे कोणत्या पोस्टसाठी टायपिंग ही गरजेची आहे आणि ती कोणती पोस्ट अशी आहे जी नॉन टायपिंग पोस्ट आहे. ठीक आहे, कारण की यामध्ये खूप स्टुडंट कन्फ्यूज असतात आणि बेस्ट पोस्ट कोणती त्यावर सुद्धा आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो तुमचे जे कन्फ्युजन जे क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गोंधळून गेलेले आहेत त्यांचं ॲनालाइज आज जरूर होणार आहे. ठीक आहे, चला सो वेळ वाया न घालवता वळूयात आपण आपल्या प्रश्नाकडे. ठीक आहे, चला सो प्रश्नाकडे नाही तर आपल्या टॉपिककडे ज्यावर आपण डिस्कस करत आहोत. बघा, आता ही जी आहे ग्रॅज्युएशनच्या बेसवर आहे. ठीक आहे, ज्यांचं पदवीधर आहे, ठीक आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे, सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, गुड्स ट्रेड मॅनेजर आहे, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे. ठीक आहे, जे लेवल 5 चे आहे, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 5व्या लेवलचे आहे, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर 6व्या लेवलचे, स्टेशन मास्टर 6व्या लेवलचे. आता इथं पहिला प्रश्न काय की सर्वात बेस्ट पोस्ट कोणती. सो सर्वात बेस्ट पोस्ट आहे स्टेशन मास्टर, ज्याला तुम्ही एकदम भारी एकदम प्रिफरन्स देऊ शकतात. हा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर सुद्धा चांगला आहे आणि गुड्स ट्रेड मॅनेजर ही पोस्ट जरी 5व्या लेवलची असेल तरी यांना एकदम दाबून सॅलरी असते, म्हणजे त्यांना अलाउन्सेस खूपच जास्त असतं, कारण की त्यांचं काम जे मेलगाडी वगैरे असतं त्याच्या पाठीमागे बघा पाठच्या डब्यामध्ये झेंडा घेऊन असतात, ते त्यांचं काम असतं. गुड्स ट्रेड मॅनेजर ते खूप ट्रॅव्हल करत असतात, किलोमीटरवर त्यांचे अलाउन्स असतात, जे दाबून त्यांना सॅलरी असते, त्यामुळे खूप स्टुडंट गुड्स ट्रेड मॅनेजर याला प्रिफर करतात. ठीक आहे, सो बघायला गेलं तर 5ची पोस्ट आपल्या ठिकाणी चांगल्याच आहेत. ठीक आहे, नंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्टची सुद्धा पोस्ट चांगली आहे असं काही नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा या सगळ्या 5च्या पोस्टसाठी तुमची CBT 1 असणार आहे, CBT 2 असणार आहे. CBT 1 क्लिअर झालं तर तुम्ही CBT 2 ला ॲप्लिकेबल आहात. ठीक आहे, मग CBT 2 तुम्ही दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा झालं, म्हणजे CBT 1 दिली, CBT 2 दिली तुम्ही, तर त्याच्यामध्ये सिनियर क्लर्क कम टायपिस्ट जे आहे त्याच्यामध्ये तुमची टायपिंग स्किल टेस्ट आहे. कशामध्ये तर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टायपिंगची गरज आहे. कुठल्या तर दुसरी जी आहे याच्यामध्ये तुमची टायपिंग हवी आहे. त्यानंतर जी तिसरी पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, या तिसऱ्या पोस्टसाठी सुद्धा तुम्हाला काय गरजेचं आहे तर टायपिंग गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जी 5वी पोस्ट आहे स्टेशन मास्टर, त्याच्यासाठी तुम्हाला काय हवे तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ठीक आहे, म्हणजे बघायला गेलं तर 5ही पोस्ट अगदी उत्तम आहे. त्यातली चांगली पोस्ट कोणती हे तुम्हाला सांगितले. आता कोणत्या पोस्टसाठी टायपिंग हवी आहे तर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ही जी पोस्ट आहे आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट या दोन्ही पोस्टसाठी तुम्हाला टायपिंग गरजेची आहे. म्हणजे CBT 1 CBT 2 दिलं तरी तुम्हाला टायपिंग स्किल द्यायची आहे, याच्यामध्ये टायपिंग तुमची गरजेची आहे. ठीक आहे, मग आता टायपिंग आहे तर टायपिंगचं कसं स्पीड असलं पाहिजे तर बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला की द कॅन्डिडेट्स शुड बी एबल टू टाईप 30 शब्द 30 वर्ड्स. ठीक आहे, 30 शब्द पर मिनिट 30 शब्द तुम्हाला टाईप करायचे इंग्लिशमध्ये, किंवा 25 तुम्हाला टाईप करायचं आहे 25 वर्ड्स पर मिनिट. ठीक आहे, 25 शब्द पर मिनिट तुम्हाला टाईप करायचे हिंदीमध्ये ऑन पर्सनल कम्प्युटर ओनली. काय तर ऑन पर्सनल कम्प्युटर ओनली. ठीक आहे, सो हा स्पीड तुमचा टायपिंगचा असणार आहे, जिथे त्यांनी ऑलरेडी ते तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, आता झालं टायपिंगचं. आता ज्यांना टायपिंग नाही आहे, ज्या पोस्टला टायपिंग नाही आहे ती कोणती पोस्ट आहे तर गुड्स ट्रेड मॅनेजर, याला टायपिंग नाही आहे. गुड्स ट्रेड मॅनेजर याला टायपिंग पण नाही आहे, कोणतीच नाही आहे, म्हणजे याला फक्त तुम्हाला CBT 1 आणि CBT 2 द्यायचं आहे. ते झाल्यानंतर तुमचं डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, पुढची प्रोसेस होणार. ठीक आहे, म्हणजे गुड्स ट्रेड मॅनेजरला CBT 1 CBT 2 हे दोनच गोष्टी क्लिअर करायचे, त्यानंतर डायरेक्ट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. ठीक आहे, गुड्स ट्रेड मॅनेजरसाठी. ठीक आहे, त्यानंतर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर याला सुद्धा तुमचं CBT 1 आणि CBT 2 द्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढची जी प्रोसेस असेल ती होणार. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या पोस्टला तुम्हाला टायपिंग आहे, पहिल्या आणि चौथ्या पोस्टला तुम्हाला टायपिंग नाही आहे. 5वी जे आहे स्टेशन मास्टर, जे की सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की स्टेशन मास्टरमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. सो स्टेशन मास्टरसाठी तुमचं कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. काय तर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला CBT 1 द्यायचं आहे, त्यानंतर CBT 2 द्यायचं आहे, ते दिल्यानंतर मग कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायचं आहे आणि ते दिल्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढची प्रोसेस जी आहे ती होणार. ठीक आहे,
आहे, हे आहेत. ठीक आहे, म्हणजे या गोष्टींवर आपण आज चर्चा केली की बेस्ट पोस्ट कोणती, टायपिंग कोणत्या गोष्टीसाठी आहे आणि नॉन टायपिंग पोस्ट कोणते आहेत तेही तुम्हाला सांगितलं. कशामध्ये, कम्प्युटर बेस म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट जे आपण बघितलं, कम्प्युटर बेस ॲप्टिट्यूड टेस्ट ते कोणत्यासाठी आहे तेही पाहिलं. टायपिंगमध्ये कोणतं स्पीड हवं आहे, इंग्लिशचं हिंदीचं तेही तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, सो आपली रेल्वे भरतीची आपली जी पेड बॅच आहे त्या पेड बॅचची फी फक्त 1500 आहे. ठीक आहे, सो पदवीधरांसाठी जे आता जे आपण हे जे पोस्ट पाहिले 5 ज्या जागा पाहिल्या, जे 5 पोस्ट पाहिले त्यांच्यासाठी ही स्पेशली पेड बॅच आहे, ज्याच्यामध्ये दररोज लाईव्ह क्लास होणार, नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतली जाणार, सर्व विषयांची तुम्हाला इथे ई नोट्स प्रोव्हाइड आहे. लेक्चर मिस झाल्यास तुम्ही तुमच्या टाईमनुसार वेळेनुसार पाहू शकतात. कोर्स लॅपटॉप किंवा आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे, आणि त्याच प्रकारे 12वी पास आता तुम्ही बघू शकतात, कालच एक नोटिफिकेशन आउट झालेली. ठीक आहे, जी की होती 12वी पासवर. 12वी पास आणि नोटिफिकेशन आउट झालेले, त्याच्यामध्ये आय थिंक 3400 समथिंग म्हणजे 3000च्या वरती काहीतरी वॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये TCच्या वॅकन्सी सर्वात जास्त आहे. ठीक आहे, ती व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेली आहे. फॉर्म फिलिंग कधी सुरू झालेली आहे, डेट काय, क्लोज डेट काय आहे, मग हे मग त्यासाठी सिलेबस काय आहे, फी काय आहे, त्याच्यानंतर कोणते विषय आहेत, हे सर्व गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये, व्हिडिओच्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता ती व्हिडिओ. ठीक आहे, म्हणजे ज्यांचं 12वीच्या बेस्टवर ज्यांना रेल्वेमध्ये एक चांगली पोस्ट घेण्याची सुवर्ण संधी जे वाट बघतात त्यांच्यासाठी ती सुवर्ण संधी आहे. आणि जे 12वीच्या बेसवर ज्यांचं सिलेक्शन होणार त्यांच्यासाठी प्रमोशनचे चान्सेस खूप जास्तीत जास्त आणि चांगले आहेत. ठीक आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे फॉर्म तुम्हाला तोही फिल करायचा आहे, त्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे मी. ठीक आहे, त्यानंतर जेवढं होईल तेवढं लवकरच तुम्हाला आपली पेड बॅच जी आहे ती जॉईन करायची आहे. ठीक आहे, चला, सो आता मी इथेच थांबत आहे आणि आय होप तुमचं जे कन्फ्युजन आहे, जे तुमचे क्वेश्चन्स आहेत, जे क्वेरी आहेत ते क्लिअर झाले असतील. ठीक आहे, सो अशाच प्रकारे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ ग्रेट डे. अँड येस, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला भरवून शेअर करायचे, सेशनला लाईक करायचे. थँक्यू सो मच, बाय.